नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या आपल्या निर्णयाचा दुसरा GR सुद्धा रद्द केलेला आहे. आणि हा GR रद्द केल्यापासून जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद वगैरे घेतली, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते हे आनंदाने नाचत सुटलेले आहेत. त्या दोघांना वाटते की हा आपला विजय, हा ठाकरे ब्रँडचा विजय आहे. आणि त्यातही संजय राऊतांचा आनंद तर समावतच नाही. त्यांना मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्याचं एक कारण मिळालेलं आहे. मागच्या काही 2 महिन्यांपासून संजय राऊत जे अहोरात्र परिश्रम करतायत की काहीही करून आपल्याला उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून राज ठाकरेंना उभं करायचंच आहे. काही ना काही करून उद्धव ठाकरेंची जी प्रतिमा आपण मलिन केली आहे, तशीच प्रतिमा आपण राज ठाकरेंची सुद्धा मलिन करायची आहे. आणि त्याच कामासाठी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभं करावंच लागेल. आणि त्यासाठी मराठी भाषेचा मुद्दा एक नवीन शस्त्र संजय राऊतांच्या हाताला लागलंय. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपलं वेगवेगळा मोर्चा जेव्हा सरकारच्या विरोधात काढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या दोघांना एकत्र आणून एकाच दिवशी म्हणजे 5 तारखेला मोर्चा आपण काढणार अशी घोषणा करणारे स्वतः संजय राऊत होते. आता हा मोर्चा जर निघाला तर संयुक्त महाराष्ट्राला त्यावेळी जो मोर्चा निघालेला होता त्यापेक्षाही मोठा निघेल, तो भव्य असेल आणि महाराष्ट्रातली सरकार पूर्णपणे गडगडून जाईल असे दावे मध्यंतरी केले जात होते. आणि या सगळ्याच दाव्यांना, या सगळ्याच योजनांना पूर्णपणे बुडवून देवेंद्र फडणवीसांनी मारून टाकलेलं आहे. कारण हा मोर्चा निघायच्या अगोदरच एकतर GRही रद्द झालाय आणि दुसरी समिती नेमली आहे. म्हणजे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितलेलं नाहीच आहे की आम्ही हिंदी शिकवण्याचा निर्णय रद्द केला आहे म्हणून. फक्त GR रद्द केला आहे. म्हणजे कमीत कमी 20 मुलं हवी आहेत किंवा विद्यार्थी हवी आहेत ज्यांना हिंदी शिकायचं नसेल तर इतर विषयाचा शिक्षक दिला जाईल म्हणून. आता जर या 20 विद्यार्थ्यांचीही लिमिट जर काढायची असेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला भाषा शिकण्याचं म्हणजे तिसरी भाषा म्हणून जर कुठलीही भाषा शिकण्याची स्वतंत्रता द्यायची असेल तर त्याविषयीची समिती देवेंद्र फडणवीसांनी नेमली आहे. म्हणजे त्रिभाषा सूत्र हे सरकारने अजूनही पूर्णपणे रद्द केलेलं नाही. आणि असं असूनही जे की संजय राऊतांना माहितीच आहे की येत्या भविष्य काळात सरकार तिसरी भाषा हिंदी किंवा त्या व्यतिरिक्त कुठली तरी देशातील भाषा महाराष्ट्रात आणणार म्हणजे आणणारच आहे. हे केंद्रीय शैक्षणिक धोरण आहे. यात राज्य सरकारला ढवळाढवळ करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. तिसरी भाषा शिकवायची आहे म्हणजे शिकवायची आहेच. ती हिंदी असेल, ती तमिळ असेल, ती तेलुगू असेल किंवा इतर कुठलीही भाषा असेल, पण तिसरी भाषा येणारच मराठीच्या व्यतिरिक्त. त्यामुळे संजय राऊतांना हे माहीत असून सुद्धा त्यांनी जे हे नवीन नाटक सुरू केलं आहे की आपण 5 तारखेला हिंदी भाषेच्या विरोधात जो मोर्चा काढणार होतो त्याच्या व्यतिरिक्त आपण एक विजय यात्रा काढूया आणि त्याविषयीचं निमंत्रण राज ठाकरेंना सुद्धा संजय राऊतांनी पाठवून दिलेलं आहे. आणि त्यामागचं कारण लोकांना कळालं पाहिजे. ते फक्त आणि फक्त हेच आहे की राज ठाकरेंना कसंही करून आपल्याला उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभं करायचं. मित्रांनो, मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की संजय राऊत हा व्यक्ती हा शिवसेनेच्या पतनाचा एकमेव कारण आहे. तुम्ही विधानसभेची निवडणूक पहा किंवा लोकसभेत जे यश मिळालं त्यातही ज्या त्यांनी काड्या करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला होता, जर त्या यशस्वी ठरल्या असत्या तर लोकसभेतही तुम्हाला संजय राऊत या नावाचा जास्त फॅक्टर जो परिणाम आहे तो दिसला असता. कारण संजय राऊतांना एकच लक्ष आहे त्यांचं की शिवसेना नावाच्या या पक्षाला, जो की बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला होता, किंवा हिंदुत्वाची विचारधारा पाळणारा हा जो प्रादेशिक पक्ष आहे त्याला नेस्तनाबूत करायचं. आणि हे संजय राऊत कोणासाठी करताय तर शरद पवारांसाठी. कारण त्यांना संजय राऊत हा मूळचा, हा पुरोगामी विचारधारेचा व्यक्ती आहे. सगळ्यात उदारवादी व्यक्ती जर उबाटा गटात किंवा अखंड शिवसेनेत आजपर्यंत जर कोण होतं तर तो फक्त आणि फक्त संजय राऊत नावाचा हा व्यक्ती होता. कारण संजय राऊतांना हाताला घेऊनच शरद पवारांनी ही सगळी व्यूहरचना रचलेली आहे. एकनाथ शिंदेला बाजूला करून BJPने शिवसेना वाचवली खरी, पण जो उबाटा गट किंवा उद्धव ठाकरेंची किंवा बाळासाहेब ठाकरेंची जी प्रतिमा जितकी मलिन करण्याची होती तितकं काम संजय राऊतांनी शरद पवारांसाठी केलेलंच आहे. आणि ज्या ठाकरे ब्रँडची पिपाणी मागच्या 2 आठवड्यांपासून जी सगळेच माध्यमं वाजवत आहेत, त्या ठाकरे ब्रँडचा एकमेव व्यक्ती आज सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाचलाय, तो म्हणजे राज ठाकरेच. आज राज ठाकरेंकडे राजनैतिक शक्ती नसेल किंवा त्यांच्याकडे सत्ता नसेल,
पण त्यांच्या आवाजावर आजही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा हा निघू शकतो. लोकांना एकत्रित करण्याची ताकद राज ठाकरेंमध्ये अजूनही आहे. आणि त्यामागचे कारण काय, तर राज ठाकरेंची स्वतःची बोलण्याची शैली, त्यांनी कमावलेली आजपर्यंतची जी प्रतिष्ठा आहे, आणि तिसरं फॅक्टर म्हणजे त्यांचं आडनाव ठाकरे ब्रँड ज्याला आपण म्हणतोय. आणि त्या राहिलेल्या ठाकरे ब्रँडच्या एकमेव व्यक्तीला म्हणजे राज ठाकरेंना संपवण्यासाठीच चालू असलेलं संजय राऊतांचे हे प्रयत्न आहेत, हे कटकारस्थान आहेत की कसंही करून आपल्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एका व्यासपीठावर आणायचं आहे. कारण जी मराठी मतं किंवा हिंदुत्ववादी मतं आज राज ठाकरेंकडे आशेने पाहतायत, त्यांना हा संदेश जावा की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे हे मुस्लिम धार्जिन झाले, त्या प्रकारेच राज ठाकरे सुद्धा सत्तेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेऊन मुसलमानांच्या किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सुद्धा हात मिळवणी करू शकतात. कारण एकदा जर राज ठाकरे नावाचा हा व्यक्ती मुसलमानांसमोर झुकला किंवा त्याने आजपर्यंत उचललेले मुद्दे, तो भोंग्याचा मुद्दा असेल किंवा इतर दुसरे रस्त्यांवर नमाज पडण्याचा मुद्दा असेल, हे सगळ्याच मुद्द्यांना ड्रॉप करून, या सगळ्याच मुद्द्यांना सोडून जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जर गेले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अजेंडा जर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी राबवण्याचा प्रयत्न केला, जे की संजय राऊतांचं पूर्णपणे नियोजन आहे, आणि जर हे यशस्वी झालं तर या दोन्ही पक्षांना 10 नगरसेवक सुद्धा निवडून आणण्यात मला वाटतंय यश मिळणार नाही. आणि जर 10 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून या लोकांनी आणले तर या लोकांची सगळ्यात भव्य विजय यात्रा या लोक काढून टाकतील की सत्ता नाही तर नाही, पण आम्ही शून्यावर तर नाही आलो. ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष या शून्यावर आलाय, आणि उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना हेच हवंय की आपण तर पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलो आहोत, पण राज ठाकरेंनाही त्याच परिस्थितीत आपल्याला ओढून आणायचं आहे. राज ठाकरेंची जी उरली सुरली प्रतिष्ठा जी मराठी मनांमध्ये आहे किंवा मुंबईमध्ये आज उरली आहे, त्यालाही संपवण्याचं एकमात्र नियोजन आणि इच्छा ही संजय राऊतांच्या मनात आहे, आणि त्याविषयीचेच प्रयत्न संजय राऊत करतायत. आणि मला वाटते की मनसेमधील काही नेत्यांना याविषयी जागरूकता आहे. जसे की संदीप देशपांडे, जेव्हाही हे 2 पक्ष येण्याच्या बातम्या चालतात तेव्हा तो व्यक्ती या बातम्यांवर पूर्णपणे माती टाकण्याचं काम करतो. त्यांचं सरळ म्हणणं असतं की जर उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष एक साधा फोन कॉलही राज ठाकरेंना करण्यासाठी तयार नसेल, आणि संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन हे म्हणत असतील की राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं, आणि अशा खोट्या आमंत्रणांना आमच्या पक्षात काडी मात्रही महत्त्व नाही आहे, तेव्हा हेच समजतं की संदीप देशपांडे सारख्या काही नेत्यांना याची जागृती आहे, याची जाणीव आहे की संजय राऊतांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचं उद्दिष्ट काय आहे, आणि कोणत्या कारणाने ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एका व्यासपीठावर आणू पाहतायत. यावरची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगूच शकता. आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज अजून पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.